नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. या व्हिडिओचं नाव ऐकून लोकांना थोडं आश्चर्य वाटेल, पण सत्य परिस्थिती. कारण बऱ्याच वेळेला मी जेव्हा तीर्थक्षेत्री जातो, तेव्हा अनेक लोकांच्या भेटी होतात. पण काही त्यातले चांगले असतात आणि काहींच्या डोक्यावर निश्चितच परिणाम झालेला आढळतो. म्हणून नाव ठेवलं की तुम्ही क्षणामध्ये भ्रष्ट होता किंवा होऊ शकता. भ्रष्ट याचा अर्थ समज कमी, डोक्यावर परिणाम, वायफळ बडबड, सारखं देवाच्या दारात जाणं, तिथून येणं, हातवारे करणं, देवासमोर डोळे बंद करून बसणं. हा प्रकार का घडतो याचा थोडा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की लोकांना अनेक प्रकारच्या चिंता आहेत, समस्या आहेत. ते सोडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु यश येत नाही. आणि मग एखाद्या वेळी महाराजांच्या नादी लागला की संपलाच. ज्यावेळी सत्संग आमचा चालू असतो तेव्हा अचानक काही लोक उठतात, काहीतरी असंबंध बोलतात, इतर लोक त्यांना खाली बसवतात. मला जे सांगायचं ते लोक पूर्ण ऐकून घेत नाहीत. त्यांची समस्या काय हे ते जाणून घेत नाहीत. कसा मार्ग काढायचा हे जाणून घेत नाहीत. अपुऱ्या ज्ञानामुळं त्यांना काय करायचं हेही कळत नाही. मग फटकन बोलतात, मग लोक ओरडतात, मग पुन्हा खाली बसतात. पण काही वेळेला समोरून बोलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा लक्षात येतं की क्षणात चांगली असलेली माणसं क्षणात मनोरुग्ण का होतात. खरं तर मनोरुग्ण माणूस एकदम होत नाही. अनेक महिने, अनेक वर्षाच्या त्यांच्या डोक्यामध्ये ज्या समस्या असतात त्या दाबल्या गेलेल्या असतात. त्यांना त्यांच्या मनात भावना व्यक्त करता येत नाहीत आणि मग साठवून साठवून त्याचा स्फोट होतो आणि मेंदूवर परिणाम झाला की माणसं असंबद्ध बोलतात. खूप सावध राहायला पाहिजे आणि देवाच्या दारात गेल्यानंतर आपलं मन मोकळं करायला पाहिजे. तेथील पादुकांच्या चरणावर आपलं डोकं रिकामं करायला पाहिजे. ते शक्य नसेल तर चांगला मित्र, चांगली मैत्रीण, चांगल्यांकडे जाऊन आपल्या समस्या सांगायला पाहिजे. एकदा जर का मेंदू ताब्यातून गेला तर काही खरं नाही. म्हणून श्रीपाद भक्तांना आवर्जून, स्वामी भक्तांना आवर्जून सांगतो की शक्यतो तुमचं डोकं रिकामं करण्याचा प्रयत्न करा. डोकं रिकामं झालं तर हलकं होईल आणि हलकं डोकं असेल तर काही त्रास होणार नाही. परंतु डोकं गच्च भरलेलं असेल, त्यात अनेक विवंचना, अनेक समस्या असतील तर तुम्हाला तो त्रास होईल. देवाच्या दारात गेल्यानंतर हेच महत्त्वाचं आहे. गप्पा गोष्टी, सत्संग, चार लोकात बोलणं. परंतु तिथंसुद्धा लोक मठ्ठ वागतात, कोणी कोणाबरोबर बोलत नाहीत. मी सांगितल्याप्रमाणे वारंवार एक तर झोपतात, नाही तर व्हॉट्सअप खेळतात. आणि चांगली जी माणसं असतात, चांगली याचा अर्थ जे सुशिक्षित वाटतात, परंतु त्यांच्या डोक्यावर जास्त परिणाम झालेला जाणवतो. अक्षरशः ते मनोरुग्णासारखंच वागतात. तुम्ही किती पिठापूरला या, माझ्याजवळ बसा, तुम्हाला 10-12 तर निश्चितच मनोरुग्ण दिसतील. आणि जाणवतं ते. काही बडबड करणं, काही असंबंध बोलणं आणि समस्या सांगताना तेच ते. याच्यातून अनेक मार्ग आहेत. समस्या नाही असा मनुष्य नाही, प्रत्येकाला समस्या आहे. आणि उपाय नाही अशी समस्या नाही, परंतु त्या सोडवायला पाहिजे. पण त्या सोडवल्या जात नाही. राग, लोभ, मद, मोह, मत्सराने माणसं पछाडलेली आहेत आणि तोच विचार, तोच आचार. त्यामुळं समस्या वाढत राहते, ती सोडवली जात नाही. आणि मग त्याचा एखादा स्फोट होतो आणि माणूस अक्षरशः मनोरुग्ण होतो. अनेक उपचार केले जातात, मार्ग निघत नाही. पैसा जातो, वेळ जातो. फार डॉक्टर त्याचा त्रास कुटुंबातील सदस्यांना होऊ नये म्हणून त्याला गोळ्या देतात. बऱ्याच वेळेला त्या झोपेच्या असतात. तो शांत राहण्याचा प्रयत्न व्हावा म्हणून हा एक डॉक्टरांकडून झालेला प्रयत्न असतो, परंतु त्याला जास्त यश येत नाही. गोळ्या औषधामुळे आणखी परत परिणाम वाढतो आणि अक्षरशः माणूस वेडा होतो आणि तो कुटुंबातील लोकांना नको वाटतो. सावध व्हा, सावध राहा. अनेक अडचणी आहेत. परमेश्वराला स्मरून किंवा जाणत्या लोकांना स्मरून किंवा त्यांचे आशीर्वाद घेऊन जर आपल्या समस्या त्यांना सांगितल्या आणि प्रश्न भराभर सोडवण्याचा प्रयत्न केला तर काहीही अवघड नाही. समस्या जवळ घेतल्या, त्रास तुम्हालाच आहे आणि तो त्रास तुम्हाला सहन करावा लागणार आहे. गोळ्या औषधांनी हे प्रश्न सुटत नाहीत. तेव्हा सावध राहावं.
रोजच्या रोज मन मोकळं करावं, चांगले मित्र, चांगले नातेवाईक जमवावे आणि देवाबरोबर बोलण्याचा प्रयत्न करावा आणि देवाबरोबर बोलून त्या समस्या सोडवण्यासाठी आचरण करावं. सर्व काही सुरळीत होऊ शकतं. फक्त तुमची इच्छा पाहिजे की आता आपण या ज्या समस्यातून मुक्त व्हायचं आहे आणि एकदा जर आपण ठरवलं आणि त्या दिशेने आपण निर्णय घ्यायला लागलो आणि आचरण करायला लागलो तर फार सोपं आहे. मनोरुग्ण झालात तर तुम्हाला कुणीही जवळ करत नाही. मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकलं कुणीही जवळ येत नाही आणि तिथं गेल्यानंतर माणूस सुधरेल असं सांगता येत नाही. म्हणून सावध व्हा, सावध राहा. परमेश्वराने आपल्याला चांगलं जीवन जगण्यासाठी पाठवलेलं आहे. थोडक्यात असेल तेव्हाच समस्या मिटवा. समस्या वाढू देऊ नका. तुम्ही आनंदित राहावं, तुम्ही सुखी समाधानी राहावं ही एक स्वामी भक्त म्हणून आणि गेली 50 वर्ष परमेश्वर कृपेने आनंदी जीवन जगत असल्यामुळं माझ्यासारखं आनंदी जीवन सगळ्यांना मिळावं म्हणून हा एक प्रयत्न आहे आणि हा विचार दिलेला आहे. त्याचा आपण विचार करावा. नमस्कार.